मायमाऊली नमस्कार. श्री नर्मदा पुराण रेवाखंड कथासार अभिवाचन करत आहे. श्री नर्मदाय नमः. अध्याय 14. काल रात्री कृत जगसंहार वर्णन. युधिष्ठिर म्हणाले, त्यांच्यानंतर महाभाग्यशाली तपोधन ते ऋषी उत्तम लोकाला प्राप्त झाले. त्याच्यानंतर काय आश्चर्य झाले ते मला सांगा. मार्कंडेय म्हणाले, त्यानंतर नर्मदा तटावर निवास करणारे ते ऋषी गेल्यानंतर सर्व जीवांचा विनाश करणारा भयंकर संहार होऊ लागला. कैलासाच्या शिखरावर बसलेले सनातन शिवाची सदाशिवाची ब्रह्मा व इतर देव ऋग्वेद सामवेद यजुर्वेदाच्या मंत्राने सुंदर स्तुती करत म्हणाले, देवेश, युगशस्त्राची वेळ निघून गेली. आता देवता असुर मनुष्या सहित या जगावर संहार करा. देवा, तुम्हीच आपल्या रूपाचा आश्रय घेऊन प्रथम हे सर्व बनवले आणि वैष्णवी शक्तीचा आश्रय घेऊन तुम्हीच त्याचे पालन केले. एकच मूर्ती ब्राह्मी शैवी वैष्णवीच्या रूपात 3 भेद असलेली आहे. वैष्णवी मूर्तीचा आश्रय घेऊन तुम्ही तिचे पालन करता. हे महेश्वर, सृष्टी संहार आणि रक्षणाकरिता असे करणे योग्य आहे. अशा प्रकारे विष्णूचे हे सुंदर सत्यपूर्ण बोलणे ऐकून गण आणि परिवारासह ब्रह्मा आणि विष्णूच्या बरोबर उमेबरोबर नील लोहित रुद्राने या 7 लोकांचे भेदन करून भूलोक ते ब्रह्मलोकापर्यंत त्याच्याईवर ब्रह्मांडाचा भेद करून भगवंताने जन्ममृत्यूरहित शैवपदामध्ये प्रवेश केला. तेथे वायू, प्रकाश, अग्नी आणि भूतल नव्हता. जेथे श्री शंकर पार्वतीसह होते तेथे सूर्य, ग्रह, तारे, नक्षत्र, दिशा, लोकपाल सुद्धा नव्हते. राजन, तेथे सुख दुःख सुद्धा नव्हते. कवी ज्याला ब्रह्मपदाचे रूप म्हणतात त्यालाच विद्वान शिवपद म्हणतात. इतर त्याला क्षत्रज्ञ, जीव, ईश सुद्धा म्हणतात. त्यालाच काही सर्व स्वरूप, ईशान, अजन्मा म्हणतात. त्याला एकरूपी किंवा अनेक रूपी म्हणतात. त्याला रूपासहित आद्य आणि सर्वाहून वेगळे अविकारी अविनाशी सुद्धा म्हणतात. विद्वान त्याला वर्णरहित गोत्ररहित तुरीय चतुर्थपद स्थान म्हणतात. ध्यान, अर्थ, विज्ञान स्वरूप परम सूक्ष्म सर्वांमध्ये स्थित सर्वात श्रेष्ठ असा स्वामी म्हणतात. नंतर ते सर्व भगवान शंकराला मिळवून त्यामध्ये मिळून एक होतात. नंतर ते सृष्टी काळाच्या वेगवेगळ्या तपाने संपूर्ण जगाचे पालन करतात. रुद्र त्या सर्वांचा संहार करतात. विष्णू रूपात सर्व लोकांचे पालन करतात. तसेच ब्रह्माच्या रूपाने सृष्टी करतात. महेश्वर काळरूप होऊन प्रकृतीने एक होतात. विश्वरूपी महामाया त्यांच्या जवळ आहे, जिला श्रेष्ठ बुद्धिमान तत्वाचे जाणकार पदार्थांची प्रकृती म्हणतात. पुरुष आणि प्रकृतीच्या रूपात कारण स्वरूप तो परमेश्वरच आहे. त्याच्यापासूनच हे चराचर जग संपूर्ण रूपाने उत्पन्न झाले. प्रलय काळ उपस्थित झाल्यावर सर्व त्यामध्ये लीन होतात. मन आणि लिंगाने चिन्हित संपूर्ण जगत भगवंताने व्याप्त आहे. भगरूपी भगवान विष्णू, लिंगरूपी भगवान शंकर होय. संपूर्ण लोकात ते प्रकाशज्ञान भू भू भव स्व इत्यादी लोकांमध्ये तेच गायले जाते. तेच जीवामध्ये तेच सामावले आहे. त्यामध्ये त्या भगरूपाचे स्मरण करतात. सर्व देवांचे रूप असलेला तो महानदेव सर्वांमध्ये प्रवेश करणारा असून प्राप्त झाला तरी त्याचे नाव भग आहे. ब्रह्मापासून सर्व जग ज्यामध्ये लीन होते अर्थात त्याच्यात एक भाव प्राप्त होतो. विद्वान त्याला लिंग म्हणतात. तेव्हा महादेवाने जवळ असलेल्या देवीला म्हणाले, हे सुंदरी, आता वेळ न घालवता सर्व जगाचा संहार कर. श्वेतचंद्राच्या किरणाचे निर्मळ रूप तू सोडून दे. भयंकर गणांना बरोबर घेऊन तू या संपूर्ण जीवलोकांचे भक्षण कर. हे कमलनयनी, तेव्हा मी या जगाचे मर्दन करून जग जलमय करीन. संपूर्ण जगताला एक समुद्रमय बनविल्यानंतर तुझ्याबरोबर सुखपूर्वक निद्राहीन होईन. देवीने म्हटले, हे देवी, मी माता आहे. या जगाचा संहार करणार नाही. अत्यंत व्याकुळ आणि छळरहित या संसाराचा नाश करणार नाही. स्त्री स्वभावामुळे माझे हृदय दयाशील आहे. जगतपते, मी या जगाला कसे जाळू शकते? तेव्हा शंकर, तुमची स्वतःच याचा संहार करा. देवीचे असे म्हटल्यावर शंकर क्रोधित झाले आणि ओंकाराचे भय दाखवून त्यांनी देवीला धमकावले. त्यानंतर क्रोध भरलेल्या नेत्राने पाहत काय म्हटले? ओम हू फट तत् वर्ष असे म्हटले. पुढील भाग पुढच्या भागात बघूया.